जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्यासोबत एक प्रेरणादायी एक महिला आहे ज्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ते समाजसेवेचे कार्य करत आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे काय संदेश आहे समाजासाठी। नमस्कार, मी डॉक्टर सौ अनुष्का प्रवीण शिंदे, एमडी होमिओपॅथ, साई श्रद्धा होमिओपॅथी क्लिनिक पूर्व वेस्ट नारायणगाव येथे गेली 15 वर्षांपासून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे, दवाखाना चालवत आहे। महिला दिनाच्या प्रथमतः सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। आम्ही कोण म्हणून आम्हास काय पुसता, आम्ही असू अनमोल, आम्ही बहुमोल, पृथ्वीचा समतोल, आम्ही श्रोत सृजनाचा, आम्ही वंश निर्मितीचा। आम्ही महिला जर वंश निर्मितीचा असेल तर आम्ही स्वतःला का कमी लेखतोय? खरं तर हा विचार किंवा हा प्रश्न प्रत्येक महिलेने आज महिला दिनानिमित्त विचारण्याची गरज आहे। कारण समाजामध्ये असं म्हटलं जातं की स्त्री पुरुष समानता आहे, पण अजूनही समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळत नाही। महिलांना बऱ्याच ठिकाणी दुय्यम वागणूक दिली जाते आणि हा दुय्यमपणा खरं तर महिलांनी स्वतःहून बाजूला करणं गरजेचं आहे। आत्ताच्या जीवनात मुलींच्या जीवनशैलीवरती जे काय म्हणतात इंटरनेट वगैरे त्याचा काय परिणाम होत आहे का? नक्कीच प्रसार माध्यमांचा खूप गैरवापर किंवा खूप प्रभाव सध्याच्या तरुण पिढीवर आपल्याला पाहायला मिळतो आणि तो कपड्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा मैत्रीच्या माध्यमातून म्हणा, तो आपल्याला वारंवार वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। मग त्यामध्ये मागे काही दिवसांपूर्वी घडलेलं प्रकरण असेल आफताब श्रद्धासारखं, की दिल्लीचा आफताब आणि मुंबईची श्रद्धा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आफताब आणि श्रद्धाने घरच्यांच्या विरोधामध्ये लग्न केलं आणि पटलं नाही म्हणून त्या आफताबने त्या श्रद्धाचे तुकडे तुकडे केले आणि जंगलामध्ये फेकून दिले। तर ह्या लेवलपर्यंत जर तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असाल तर मी सध्याच्या तरुण मुलींना हेच सांगू इच्छिते की तुम्ही मोबाईलवर ज्या गोष्टी आहेत त्या आभासी आहेत, त्याला तुम्ही ते अट्रॅक्शन आहे त्याला तुम्ही प्रेम समजू नका आणि त्याच्या नादी लागू नका। तर तुमचं वय जर अभ्यासाचं आहे तर तुम्ही अभ्यासच करायला हवा। तुमचे आईवडील तुमच्यासाठी कष्ट करतात, त्याची जाणीव सतत मनामध्ये राहू द्या। ती जाणीव जर असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे अपेक्षित यश आहे ते मिळवल्यापासून तुम्हाला कोणीही दूर करू शकणार नाही। गेले अनेक दिवसापासून स्त्रीभ्रूण हत्या ही मोठ्या प्रमाणात होती, तर ती कमी करण्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ सांगसाल? मी एवढं सांगेल की सध्याचं चित्र खूप उलटं आहे। म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की मुलगा वंशाचा दिवा आहे, पण आता तसं नाही आहे। काही ठिकाणी तुम्ही पाहाल तर बऱ्याच कुटुंबांमध्ये एक किंवा दोन मुली असतात आणि त्या मुलीच पुढे जाऊन पूर्ण कुटुंबाला सांभाळतात। इव्हन मुलांपेक्षा अभ्यासातही जास्त अग्रेसर आहेत। 10वी 12वीचे रिझल्ट पहा किंवा नीटचे CETचे रिझल्ट पहा, तर मुली अग्रेसर आहेत, अव्वल येतात आणि त्याच मुली पुढे जाऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, कमवतात, आईवडिलांना ज्या गोष्टी हव्या नको त्या करून देतात। म्हणजे असं कुठेच नाही आहे की मुलांपेक्षा कमी आहेत। मग असं असताना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या बदलायला हव्यात। आपण इतर गोष्टींमध्ये बदल दाखवतो, मग महिलांच्या बाबतीत बदल का नाही? मुली कुठे कमी आहेत? मुली वैमानिक आहेत, हव्या त्या क्षेत्रामध्ये मुलींची आज प्रगती आहे। तर मग असं असताना समाजाचा मानसिकता किंवा समाजाचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी खरं तर महिलांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे की होय, ही माझी मुलगी आहे, मी हिला मुलाप्रमाणेच वाढवणार आहे, मुलासारखंच शिक्षण देणार आहे, तिला मी सगळ्या प्रकारे सपोर्ट करणार आहे आणि असं केलं तरच स्त्रीभ्रूण हत्येचं जे काही गोष्ट आहे ती नक्कीच थांबेल। खऱ्या अर्थाने डॉक्टर शिंदे मॅडम यांनी चांगले समाजासाठी संदेश आपल्याला पोहोचवलेला पाहायला मिळत आहे आणि त्यांनी स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचाही चांगला संदेश दिलेला आहे। नीलम चापुडे, जुन्नर, पुणे।